श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे आनंदी असणार, सुखी असणार आणि स्वामी सेवा आपली करत असणार अशी अपेक्षा करते। तर आजचा मी व्हिडिओ बनवत आहे। आज बाहेर जाणार आहे, स्वामी सेवा या ब्लॉग मध्ये नसणार आहे तुमच्यासाठी। आज पूजा वगैरे झालं, रविवार आहे, आज सुट्टी आहे मुलांना, सगळं आवरलंय आमचं आणि अचानकच मैत्रिणीने आम्ही ठरवलं की आम्हाला बाहेर जायचंय आज। तर आता रेडी झालोय आम्ही आणि आपले जे कुलदैवत असतात त्यांना भेट द्यायला नक्कीच जावं असं मला तरी वाटतं। मला जेव्हा पण सवड भेटत असते किंवा वेळ भेटतो तसं मी जात असते, नेहमी जाते। तर आज तुम्हालाही नेते। मी आतापर्यंत एक वेळा शेअर केलेला होता जो मागे व्हिडिओ बनवलेला, नंतर मी 2-3 वेळा गेले पण मी टाकला नाही। तर म्हटलं आज मी टाकते तुम्हाला व्हिडिओ करून, जेवढा मला करता येईल तेवढा मी व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करते। तर चला मग आपण बघू पुढे। खूप सुंदर मंदिर आहे आणि नेहमी जात असते मी। मुलांनाही सुट्टी होती, म्हटलं लहान मुलाला मला घेऊन जायचं होतं सोबत आणि मिस्टरांची ड्युटी होती त्यामुळे ते नव्हते आले। आम्ही लेडीज आणि मुलंच गेलो होतो। तर अशा प्रकारे आता बघू। आता चढायला खूप अवघड असतो पण मला काही वाटत नाही, 2-3 वेळा गेली त्यामुळे, आणि नेहमीची सवय झाली एक प्रकारे जायची। पूजा वगैरे सगळं आवरलं, जे होतं ते माझं घरात पण पूर्ण आवरलं, कारण लेडीज कोणती असू दे आपण बाहेर जातो सगळं आवरून जात असतो आणि तिथून आल्यावरही आपल्यालाच आवरावं लागतं, म्हणून आवरून गेलेलं बरं पडतं कधीही। आता निघतो आम्ही। पण एक सांगेल की आपली स्वतःची गाडी असते ते बेस्ट पडतं मुरबाडला जाण्यासाठी। आणि जर ओला केली तर ओला ऑटो जी असते ती रस्त्यावरच उभी असते, तिथून मधून 1.5-2 किलोमीटर येतं पायरींपर्यंत जायला, परत आपल्याला प्लस पायऱ्या चढायच्या असतात। म्हणून तुम्हाला सांगेल की स्वतःचं वाहन बरं पडतं, तिथे जागा आहे खाली लावायला, त्यामुळे जाणाऱ्यांनी कधीही स्वतःची गाडी नाही असं सांगेल एक मी सजेशन। तर चला मग आता बघते मी, चला निघूया आता जरा थोड्या वेळात। तर आम्ही इथे आता पोहोचलो होतो। मुळगावचं खंडोबा महाराजांचं देवस्थान आहे, खूप जुनं आहे आणि पुरातन देवस्थान आहे। सगळ्यांना कोणी जे जवळपास राहत असतील त्यांना मी सांगेल की मुळगावला खंडोबा महाराजांचं खूप प्राचीन असं देवस्थान आहे। तर सगळ्यांना जर भेट द्यायची असेल तर नक्कीच जा। आम्ही बऱ्याच वेळा गेलोय पण मैत्रिणींचा आग्रह होता खूप, त्यांना जायचं होतं। आम्ही भरपूर वेळा गेलो, 3-4 वेळा जाऊन आली मी। आम्ही रविवार बघून खंडोबा जे आहेत आपले कुलदैवत आहेत आमचे, त्यामुळे त्यांना भंडारा चढवतो, रविवारी जाऊन येतो। मग ते जेव्हा पण वाटतं की वेळ आहे आपल्याला, म्हणून माझे मिस्टर आणि मी जात असते नेहमी। खाली छोटंसं मंदिर आहे आणि वरती मात्र या पायऱ्या ज्या दिसत आहेत आपल्याला ह्या पूर्ण चढायच्या आहेत आणि वरती आहे। इथे चढत असताना खाली मंदिर आहे, इथे महाराजांचा फोटो आहे आणि छान दर्शन झालं। म्हणजे आम्हाला आरती चालू होती तिथे, स्वामी समर्थ महाराजांची आरती पण भेटली आणि नंतर मग आम्ही सुरुवात केली चढायला। कोणीतरी नैवेद्य वगैरे आणलेला होता। मी पुढे चालत होती, त्या येत होते हळूहळू माझ्या मैत्रिणी। तिचं एकीचं कमरेचं ऑपरेशन झाले त्यामुळे तिला गॅरंटी नव्हती मी चढेल असं, पण ती चढली देवाच्या कृपेने व्यवस्थित। आणि ह्या फिरायला आलेल्या त्या गुड्डीची मम्मी ज्या आमच्या समोर राहतात, तर या प्रकारे मी पुढे चालत होते, त्या मागे चालत येत होत्या। त्यांना म्हटलं असं क्रॉस करून चढायचं कधी, ह्या ज्या पायऱ्या आहेत ना क्रॉसमध्ये चढल्या म्हणजे दम नाही लागत। मी आलेली असल्यामुळे मला माहिती होतं, आणि क्रॉसमध्ये चढायचं, उतरतानाही तशाच उतरा म्हणजे कमी त्रास होतो पायांना असं मी सांगेल। आणि खूप म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे। तर पूर्ण पायऱ्या आम्ही चढून वरती आलेलो होतो, थोडं बसलो, बसत 2-3 ठिकाणी बसलो, आरामात आलो, उगाच त्रास नको शरीराला म्हणून। तर पूर्ण पायऱ्या आम्ही मोजल्या होत्या तर 564 पायऱ्या आहेत पूर्ण ज्या खंडोबांच्या आहेत। आणि ह्या ज्या वरती आहेत ना ह्या पूर्ण सरळ येतात, ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्याशा देवळाजवळ जायच्या, पूर्ण हुबी चढाई बोलली जाते ना ती आहे। तर रविवारीच गेलो होतो आम्ही। या प्रकारे मग वरती चढलो
आणि नंतर मग दर्शन वगैरे घेतलं खंडोबा महाराजांचं. खूप सुंदर आहे, म्हणून सांगेल निसर्गरम्य वातावरण आहे. आम्ही लवकर गेलेलो, तरी ऊन झालं होतं बरं, तरी 11 वाजले होते, 11 साडे 11. तर आम्ही जेव्हा जातो फॅमिली आमची घरची, तेव्हा आम्ही लवकर जात असतो. आणि त्यांच्यासोबत जायला थोडा लेट झाला आम्हाला, मुलांना पण न्यायचं होतं त्यांच्या, सगळेच गेलो तर अशा प्रकारे दर्शन वगैरे झालं व्यवस्थित. रविवारी खूप गर्दी असते. आम्ही गेल्यानंतर बसलो, 1 तास वरतीच बसलो. खूप थंड आणि खूप सुंदर असं वाटत होतं. इथे दर्शन घेतलं खंडोबांचं, भंडारा वगैरे चढवला आणि नंतर मग बाहेर बसलो आम्ही. आणि कसा वेळ गेला कळतच नव्हता, उठूच वाटत नव्हतं तिथून. खूप सुंदर वाटतं वरती गेल्यानंतर. इथून पूर्ण बदलापूर जे शहर आहे ते पूर्ण बदलापूर शहर दिसते वरती आल्यानंतर. तर पौर्णिमा जी असते, पौर्णिमेला लग्न होतं आता खंडोबांचं. मागच्या पौर्णिमेला हळद होती आणि ही जी पौर्णिमा गेली आपली आता शाकांबरी पौर्णिमा, त्याला लग्न होतं खंडोबांचं. इथे मोठा कार्यक्रम होता. तर खूप सुंदर कार्यक्रम होत असतो आणि येतो आम्ही अधूनमधून भेट द्यायला. तर जे कोणी बदलापूरच्या जवळ राहत असतील त्यांना सांगेल, खूप सुंदर देवस्थान आहे. रविवारच्या दिवशी नक्कीच भेट द्या खंडोबांच्या मंदिरामध्ये, कारण जेजुरीला जाणं आपलं घडतं नाही घडतं, पण इथे नक्कीच भेट द्या. इथे चाफ्याचे झाड आहेत बघा, फुलं एवढे सुंदर होते आलेले. म्हणजे विशेष असतं बघा, निसर्गाची किमया असते. डोंगराळ भाग पूर्ण दगड, तरी तिथे चाफा फुललेला होता. तर खूप सुंदर आहे, नक्कीच भेट द्या असं सांगेल. आणि थोडा वेळ बसलो, नंतर खाली उतरलो आम्ही. या प्रकारे थोडेसे फोटो काढले, ते शेअर करते मी तुमच्यासोबत. चला मग नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ.